चालू कीर्तनात एका बाईच्या अंगात आलं, नवरा शेजारीच होता. नवरा म्हणला, ताई देवीनं सगळ्याची सोडली, माझी बरी धरली. म्हणलं तुझी गुणवान असेल. म्हणलं आता काय करू? म्हणलं बघ काय म्हणती. तेवढ्या माणसात तिचा धिंगाणा चालवून ही पाया पडू पडू बेजार, आई काय चुकलं, आई काय चुकलं, आई काय चुकलं. आई याची ती पण बिल्ला जगत माणसात म्हणते, बाळा बाळा लेकरू हिचं. नवरा म्हणतो, बोला आई साहेब काय चुकलं? अरे लगीन केलं इथंच चुकलं, तुला नातं तर कळलं पाहिजे. अशी 5 मिनिटात बायकोची आई आईची बायको कशी होईल दादा? देव आहे यात वाद नाहीये, संचारतो याच्यातही वाद नाहीये. संचरुनी राही हृदय माझ्या. पण या संसारामध्ये एखाद्या संसारिक माणसाच्या अंगात देव संचारणं एवढं साधं सोपं आहे का? नाहीच आहे. म्हणून माझी विनंती आहे, विनाकारण विचित्र दिशेने जाऊन अंधश्रद्धेकडे जाऊन बाधाला स्वतःशी गळाफाशी घेऊ नका. तुमचं कसं आहे, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही, तू बाप ठोकला. अरे पोरांनो, 10 दिवस गणपती आणि बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना, तू देव जिंदगीवर नाचवला का ग माय? नवरात्राचे उपास, दुसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणलं पाहिजे सांगणारा. हे असं कोण शिकवलं रे तुम्हाला? नेने पुंको काना नाही एकांतीच्या ज्ञान तुकोबारांचं स्पष्ट मत आहे. म्हणून विनंती आहे, जर अखंडितपणे वारकरी संप्रदाय सांभाळायचं असेल तर कल्पनेची वादा न हो, ह्या असत्य गोष्टीच्या पाठीमागे पळू नका. मग करायचं का? काही नाही, जामोकी निदान पांडुरंग जमेल तसं. देवाचं नाव काही पाप देत नाही. मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? माय, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? बोलत जा ग. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटाला थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हा ना, नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोने तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलता ग माय तुम्ही? वाईट नाही आहेत ग तुम्ही? लय गोड आहे माय मावल्या कंदारच्या बाया, तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना, तुम्ही लय गोड आहे ग. आता थोडं खरं बोललं पाहिजे ना, तेवढा तोंडाचाच फॉल्ट आहे आपल्याला. हा, लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. काय लागतं बायकोला? आयुष्यभर तुमचा संसार सांभाळते की. 70-75 वर्षाची म्हातारी, अरे चालवत नाही तिला, बोलवत नाही, उठवत नाही. पण जर तिला कळलं ना, माझ्या सुनेकडनं माझ्या नवऱ्याच्या पोटाचे हाल होत आहेत, अरे जीव घाण टाकते पण तुमच्या पोटाची भूक भागवतेच, ती लक्ष्मीपेक्षा दुसरी असू शकते का? थोडं सामर्थ्याने लक्षात घ्या. आणि आमच्यासाठी पण टाळ्या वाजवीत जा, वाजवा जरा वाजवा, कधीतरी आमच्यासाठी पण वाजवत जा. तुमचं बोललं की आणि आमचं मरू द्या. अरे जिंदगी घातली ती ना तुमच्यासाठी. कितीतरी 2 शब्द काय लागतं ग माय? नवरा चांगला असला की आयुष्य सुखाचं होतं बाईचं. खरं आहे की नाही ग? कंधारच्या माय मावल्या होय ग, मागच्या माय मावल्या, खरं आहे का नाही? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. एक्सपिरियन्स न सांगा ग माय, खरं आहे का खोटं आहे? आयुष्यात कोण चांगला पाहिजे ग? संसारात नवरा पाठीशी पाहिजे की नाही? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, अख्ख्या जगानं नावं ठेवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं विश्वास आहे माझा तुझ्यावर, घाबरू नकोस, मी पाठीशी आहे तुझ्या बाई, सगळं जग जिंकते, फक्त नवरा सोबत लाग. कशा इकडंच वाजल्या, इकडं वाजलीच नाही. काय करावं देवा? तुमच्यासाठीच आहे सगळं. थोडीशी कदर करत जा, कारण तुम्हाला कळलं पाहिजे पाय लक्ष्मीचे तिसे यावे काकुलती. आणि माय तुम्हालाही सांगते, नवऱ्याची तक्रार करायची ना, नवऱ्याकडं करायची नाही, माय बापाकडं करायची. कुठल्या? तुमच्या नाही, ते संसार उठवायला बसतील. तुमच्या नाही, कोणाच्या? जगाच्या. तक्रार करायची, अर्थात करायची. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख,
देव ऐकतो का अर्थात? अहो त्याला सांगायची गरज नाही. आमच्या जनाईनंही तक्रार केली, म्हणली अहो 47 माणसाचं कुटुंब, एकटी पोरगी, संसार कसा सांभाळावा विठ्ठला? कंटाळली जना, तक्रार केली पण देवाकडे. उबगले सासरी मजाता माहेरासिन्या, उबगले सासरी मजाता माहेरासिन्या, सोडा एवढाचाच तुमच्या पाया पडते, सोडा एवढाचाच तुमच्या पाया पडते. सुख मिळणार आहे, माझा अधिकार आहे. मी सामर्थ्याने जगाला ओरडून सांगू शकतो माझा मायबाप उभा आहे. मनाई जनाई वर्णन करते देवा, या संतांच्या मदतीने तुझ्यापर्यंत पोहोचता यावं, खरं माहेर कळावं, खरे मायबाप कळावे. माहेर एकच आहे, वर्णन जनाईचं. जातोय माहेराला जाते माझी दादा, जातोय माहेराला जाते माझी दादा. आवाज मोठा असा. जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माझी दादा. जिथून सुरुवात आहे, माझ्या मुळच्या घराला घराला, माझ्या मुळच्या घराला घराला, बाई बाई नदे ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेर, बाय 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 जाते ग माहेराला. आवाज मोकळा द्या ना दादा, बेस कमी करा, ट्रबल द्या, गेन द्या, आनंद यावा थोडासा. माहेर एकच आहे, त्या त्रैलोक्यात प्रत्येकाचं माहेर एकच आहे. जिथे अधिकाराने प्रत्येकाला जागा आहे, माहेर आहे. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभासे विठेवर, तेथील मोकाशी उभासे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माहेराला एवढा उपकार करा, तुम्ही संत माहेराला उपकार करा. न्यामजतीत वडी दाखवा दिनाचा सोयरा, न्यामजतीत वडी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, सनकाधिक संत मनविता कृपावंत, सनकाधिक संत मनविता कृपावंत. सनकाधिक संत मनविता कृपावंत. करा उपकार देव सांग नमस्कार, करा उपकार सांग देवा नमस्कार, करा उपकार देव सांग नमस्कार. करा उपकार सांग देवा नमस्कार. नावात हरी मज दिनाचे उद्धरी, नावात हरी मज दिनाचे उद्धरी, ज्ञानावंत हरी मज दिनाचे उद्धरी, ज्ञानावंत हरी काही करायला तयार आहे. पण मायबाप कोण आहे, देव कोण आहे हे कळलं पाहिजे. जनाई म्हणते मला कळतंय अंतर्देव आहे, मला माहित आहे मायबाप कोण आहे आणि देव कोण आहे.
जनाईचं वर्णन आहे. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीच आई, माझे पंढरीच, पंढरीच ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर वर्णन आहे माझ्या जनाचं. याच्यासारखं पुन्हा कुठं नाहीये. एकमेव ठिकाण आहे. जेव्हा होते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग ठाणगर जे माझं मूळचं घर म्हणून विश्वमाऊली सांगतात. वर्णन आहे माझ्या ज्ञानोबराचं. पंढरपुरा भेटेन माहेरा आपलिया. जे प्रत्येकाचं माहेर नाही त्याच्याकडे जाता आला हरकत नाही. नाही पंढरीची वारी करता आली हरकत नाही. आणि नाही तुमच्याकडनं वारी झाली काही हरकत नाही. अहो तुमच्यासाठी विठ्ठली फक्त जरा प्रेमानं टाळी वाजवा. टाळी कमी हरकत. पाठीमागचे तुम्हाला काय टोचतो का देव? टोचतो. एक टाळी आज टाळी. वाह, आज के आनंद के विजय हो. फक्त एकच गोष्ट करायची. वर्णन आहे महाराज. वासुदेव वासुदेव